तुम्हाला ती माणूस, घोडा, बैल आणि माकडाची गोष्ट माहितीये? देवाने या पाचही प्राण्यांना 25-25 वर्षाचं आयुष्य दिलं होतं. सगळे प्राणी खुश होते, पण माणूस मात्र नाराज होता. त्याला ही 25 वर्ष कमी वाटत होती, पण देव तर काहीच करू शकत नव्हता. मग हे सगळे गोड प्राणी माणसाला म्हणाले, ठीक आहे बाबा, आमच्या आयुष्यातील 10-10 वर्ष आम्ही तुला देतो. आणि त्यांनी दिलेही. मग काय, जन्माला आल्यावर माणूस आपल्या आयुष्यातील पहिली 25 वर्ष माणूस म्हणून जगतो. नंतर येणारी 10 वर्ष घोड्याची. तोंडाला फेस येईपर्यंत तो धावत राहतो. सगळं जग त्याला आपल्या टापांखाली तुडवायचं असतं. नंतरची 10 वर्ष बैलाची, म्हणजेच 35 ते 45. गेल्या 10 वर्षात जे काही कमावलंय ते ओझं पुढे ओढत राहायचं, मान खाली घालून शेत नांगरत राहायचं, की बाबा आज ना उद्या इथे छान धान्य पिकेल आणि आपले येणारे दिवस बरे जातील. 45 ते 55 गाढवाची वर्ष सुरू होतात. सगळं जग त्या बिचाऱ्या माणसाला गाढवात जमा करायला लागतं. स्वतःची मुलं सुद्धा त्याला गाढव समजू लागतात. तो बिचारा आधीच्या आपल्या आयुष्यातल्या अनुभवांनी आधीच कातलेला असतो. काही बोलत नाही, तसाच जगत राहतो मान खाली घालून. मग 55 ते 65 आणि त्यानंतरची जी काही बोनस वर्ष असतील ती माकडाची. तो तसाच एकटाच स्वतःची करमणूक करून घेत असतो. कोणी त्याच्याकडे पाहतही नाही. येणारा जाणारा वेडावून दाखवतो. काय म्हातार चाळे करताय असं बोलत असतो. तोंडाचं बोळकं झालेलं असतं. रवंथ करत अंग खाजवत बसलेला असतो. काहीही काम नसलं तरी इकडून तिकडून फक्त उड्या मारायच्या. हेच आहे का माणसाचं आयुष्य? काय वाटतं?